हाय फ्रेंड्स, किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आपला हेल्दी आणि टेस्टी नाश्ता शेवाई उपमा. आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता आपण. अर्धा चम्मच जिरा घेतले, अद्रक कट करून घेतले छोटा तुकडा, मिरची घेतली, लसूण, 4 अंड घेतले, कोथिंबीर आणि 5 लवंग घेतलेत. बघा मी आता ठेसून घेते. बघा वाटण तयार झालंय आपलं. शेवाई उपमा बनवण्यासाठी मी ते होम शेपचं शेवाई घेतले. बघा ही शेवाई एकदम बारीक नाहीये, मीडियम साईजचे. मी ते मीडियम साईजचं कांदा घेतले, ते आपण कट करून घेणार आता. मी ते 2 पळी तेल टाकले. मी ते कांदा टाकते. कांद्याला आता सोनेरी रंग आलाय, तर याच्यात घालणार आपण हळद, चवीनुसार मीठ, ते वाटण घालणार आहे. याला चांगलं मिक्स करणार. आता याच्यात पाणी टाकणार आहे. कट केलेली कोथिंबीर, मी ते 1.5 ग्लास पाणी वापरलंय. गॅस फास्ट करणार. बघा आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात अंड घालणार. आता झाकून ठेवणार आहे मी 5 मिनिटं. पलटी करून घेते. अजून 5 मिनिटं ठेवणार आहे आपण बंद करून. बघा 5 मिनिटं झालेत. अंडे पण चांगले बॉईल झालेत आपले. बघा मस्त. आता आपण याच्यात शेवाई घालणार आहे. पाणी जास्त नाही घालायचे याच्यामध्ये. बघा असंच झालं पाहिजे. जास्त जर घातलं ना पाणी, मग शेवाया चिकट होतात. आपण आता 5 मिनिट अजून बंद करून ठेवणार आहे. आपण पलटी करून घेणार आहे. पलटी करून घेते मी. अजून 5 मिनिटं ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेत. बघा किती छान झालेत ना शेवया. बघू शकता तुम्ही पण.
आता याला आपण वाव, किती छान झालेत ना, एकदम सुटसुटीत झालेत, मोकळे झालेत एकदम. आपलं सेवया उपमा रेडी झालंय. बघू शकतात किती मोकळं झालंय, चवीला पण छान झालंय. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओला.